गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात? आय होप सगळे स्वस्त असतात, मस्त असतात. मी पण खूप मस्त आहे. सकाळी सकाळी कुठे चालली आहे? गेस वॉट, ही माझी 2026ची फर्स्ट ट्रिप आहे आणि मी ही सोलो ट्रॅव्हल करत आहे. 2026मध्ये मी खूप खूप ट्रॅव्हल करणार आहे असं म्हणजे असं माझं गोल आहे. 2026मध्ये मी खूप सोलो ट्रॅव्हल करणार आहे. तर मी कुठे चालली काय हे तुम्हाला जर बघायचं असेल तर कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा. चला भेटूया आपण. सकाळी सकाळी ट्रॅव्हल करणं मला खूप आवडतं. म्हणजे एक फ्रेश पण वाटतं आणि लवकर वेळेवरती आपण पोचतो. पण झालं काय, इकडे आल्यावर एअरपोर्टवरती बघते तर एवढी मोठी लाईन. मला लिटरली अर्धा तास तर 45 मिनिट्स मला लाईनमध्ये उभं राहावं लागलं. मग त्याच्यानंतरून माझा नंबर आला. मग बॅग वगैरे चेक केली, वेट वगैरे चेक झालं, मग बॅग दिली. मग फायनली बोर्डिंग पास घेतला. बोर्डिंग पास घेऊन मग निघाली मी माझ्या फ्लाईटकडे, जो माझा गेट नंबर होता तिकडे. आणि ही माझी कनेक्टिंग फ्लाईट होती. बापरे, मला तर वाटलं की आता मला काही फ्लाईट भेटत नाही, ऑलरेडी खूपच लेट झाला होता. पण थँक गॉड, मी असं प्रेयर करत होते की प्लीज माझी फ्लाईट मिस नाही झाली पाहिजे. मग फ्लाईटमध्ये बसली मी. फ्लाईटमध्ये बसल्यावरती थोडंसं शूट केलं आणि पब्लिक तर येतच होते. येस, मग मी पोचली दिल्ली एअरपोर्टला. तुम्ही विचार करायचा दिल्ली एअरपोर्टला का? कारण मला जिकडे जायचं होतं तिकडे माझी कनेक्टिंग फ्लाईट होती. कनेक्टिंग फ्लाईट होती. मग तिकडनं दिल्लीवरून मी माझा जो डेस्टिनेशन होता तिकडे मी पोचली. वाव, इकडचा रस्ता बघा, खूपच छान आहे. बापरे, आणि उद्या इतका नीट अँड क्लीन आहे. आणि इकडचं क्लायमेट पण खूप छान होतं आहे. गाईज, मी आली आहे जैसलमेरला पोचल्यावरती मी गेली रूमवरती जाऊन मी फटाफट चेंज केला आणि मी गेली सफारीला, डेझर्ट सफारीसाठी. वाव, ते ॲडव्हेंचर होतं. बापरे, एवढं टॉर्चरवाला ॲडव्हेंचर होतं ना. तो जो गाडीवाला होता ना, इतका फास्ट गाडी चालवत होता. ओ माय गॉड, मी तर खूपच घाबरली. आणि मी ॲडव्हेंचर करत होती तर एवढा काही शूट नाही केलं. पण खूप टॉर्चरवालं ॲडव्हेंचर होतं. पण मजा आली. लाईफमध्ये काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेतला आणि मजा आली. मग त्याच्यानंतरून मी कॅमल सफारी केली, थोडंसं शूट केलं, मजा आली. आणि इकडचा क्लायमेट जो आहे ना, खूपच छान होता. म्हणजे मस्त वाटलं मला. मग त्याच्यानंतरून आम्ही गेलो ते तिकडे नाईटचे शो असतात, त्यांचे कल्चरल शो असतात. इकडे माझं मस्त स्वागत केलं आहे. मला भारी वाटलं थोडंसं, खूपच भारी वाटलं. म्हणजे जे कार्य करत होता ना, एवढे डेंजर चालवत होता ना, बापरे. मी पूर्ण शूट केले. मी ते ॲड करेल व्हिडिओमध्ये, ते तुम्ही कंटिन्यू बघा. आणि आज इकडे आहे म्हणजे काय बोलतात, इकडे राजस्थानी फोक डान्स होतो आणि त्यांचा कल्चरल डान्स होता. भरपूर साऱ्या गोष्टी होत्या इकडे. मग नंतर डीजे लागेल. मग ते लोक डान्स करतील, म्हणजे सगळे पब्लिक डान्स करतात. तुम्ही तर बघितलं असेल व्हिडिओ जैसलमेरचा. पण एकदा जैसलमेरला यायलाच पाहिजे, खूप मजा येते. मग इकडे त्यांचा कल्चरल डान्स सुरू झाला. खूप छान डान्स करत होते हे लोक आणि सगळेजण खूप मजा घेत होते. म्हणजे सर्वांनी हा एक्सपिरियन्स लाईफमध्ये घेतला पाहिजे. ते त्यांच्या कल्चरला कसं जपता. आणि हे जे
सारखं असतं ना, हे सगळे सर्व एकत्र येऊन सर्व डान्स करतात. खूप मजा आली. मग ते जे इकडचे जे कल्चरल डान्सर असतात ना, ते सर्वांना घेऊन जातात डान्स करायला. त्यांच्यासोबत डान्स करायला खूप मजा येते. आणि तिकडची लोकं खूप मजा येते, खूप मजा येते. असं तर लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलंच पाहिजे. नेहमी आपण क्लबमध्ये पार्टी करतो, इकडे मी डान्स करत आहे, जिकडे ना माझे खूप सारे नवीन फ्रेंड्स बनले. मला मजा आली त्यांच्यासोबत. ते पण खूप एन्जॉय करत होते, मी पण खूप एन्जॉय केला. मोस्ट तर राजस्थानी सॉन्ग होते, तर जसा आला तसा मी डान्स केला. गाईज जज करू नका. मग इकडे माझी एक न्यू फ्रेंड बनली. ती खूप छान होती. बापरे, तिच्यासोबत तर मी बघा मी तिच्यासोबत इतका डान्स केला ना, तिला पण माझी कंपनी खूप आवडली. आम्ही खूप मजा केली, खूप डान्स केला. मग नंतरून आम्ही मजा आली. गाईज असा होता माझा जैसलमेरमधला फर्स्ट डे. तुम्ही बघतच असाल की आम्ही किती एन्जॉय केलं. की नंतरून आम्ही नंतरून आम्ही जेवायला गेलो. इकडचं जेवण पण खूप छान होतं, खूप मस्त होतं. आम्ही फूड पण खूप एन्जॉय केला. मग नंतरून ही बघा कशी मला उचलून घेऊन डान्स करत होती. यार ही खूप भारी आहे. आम्ही खूप एन्जॉय केला. सर्वांनी नक्की एकदा जैसलमेरला व्हिजिट केलंच पाहिजे. चलो गाईज बाय. नेक्स्ट ब्लॉग मी लवकरात लवकर अपलोड करेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, लव यू.